नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड उचाट शिक्षण संस्था संयुक्त विद्यमानाने बॅडमिंटन स्पर्धा 2024-25 चे आयोजन. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड व उचाट शिक्षण संस्था आयोजित बॅडमिंटन स्पर्धा 2024-25 ही उचाट शिक्षण संस्थेच्या अस्पी चिल्ड्रन अकॅडमी उचाट येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक प्रतिभावान खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे मुख्य अतिथी म्हणून समाजसेवक रामचंद्र नाईक यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायक साईभक्त जगदीश पाटील यांनी उपस्थिती देऊन या कार्यक्रमाला रंगत आणली. या विद्यालयाचे प्राचार्य उमेश महाडिक सर, विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख योगी कोष्टी सर आणि ट्रस्टच्या सर्व सभासदांनी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच सम्राट बॅडमिंटन अँड इंडोर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष भीमराव गवई व सचिव निशांत गवई यांनी या स्पर्धेत मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेत 13 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये आराध्या राहुल प्रथम, प्रिया मोरे द्वितीय, मुलांमध्ये संकल्प नंदे प्रथम, संस्कार नंदी द्वितीय, 15 वर्षे वयोगट मुलींमध्ये श्रावणी बामुळकर प्रथम, चिन्मय पाटील द्वितीय, मुलांमध्ये सचिन माने प्रथम, हर्ष वाघाडी द्वितीय, 17 वर्ष वयोगटांमध्ये मुलींमध्ये चिन्मय पाटील प्रथम, श्रावणी बामणकर द्वितीय, मुलांमध्ये सचिन माने प्रथम, मानस पाटील द्वितीय. इंडिया न्यूज 28 वाडा प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट. इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे सर. तुम्ही आज इथं SP फाउंडेशन संचालित शिक्षण संस्थेकडून जो कार्यक्रम होतोय त्याच्यासाठी इकडं तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. तर तुम्ही नवनवोदित जे खेळाडू आहेत यांना काय मार्गदर्शन कराल? प्रथमतः माझा सर्व खेळाडूंना आणि या गावकऱ्यांना सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांचेच लाडके असणारे यशवंतजी मोरे क्रीडा संकुलात मी इथे आलेलो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे त्यांनी त्यांच्या हातानं दान केलेलं हे मैदान बघून अतिशय चांगला आनंद झालेला आहे. आणि त्यांच्यासोबत जे सर्व गावकरी आहेत ते सुद्धा आहेत आणि सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच हे गावकरी पुढे असतात आणि या गावाचा आदर्श घ्यावा तेवढा थोडाच आहे. म्हणून शेजारच्या गाववाल्यांनी सुद्धा एकदा उचाट या गावाला भेट द्या आणि या गावकऱ्यांचं जी एकता आहे, एकजूट आहे ती बघून जावा. म्हणजे आपल्या प्रत्येक गावात असं चांगलं संकुल उभा राहील, चांगली माणसं पेरली जातील. म्हणून या ज्या क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स चालू आहेत तिथे हे सुद्धा आलेले आहेत, कोचसुद्धा आलेले आहेत आणि सर्व खेळाडूसुद्धा चांगल्या वृत्तीनं आलेले आहेत. त्यांना सर्वांना शुभेच्छा देतोय आणि हे आलेलं वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो आणि खास करून तुम्हा सर्वांच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव नांदत राहो हीच साईच्याने प्रार्थना करतोय. आणि आमचे मित्र भूपेंद्रभाई शहा आणि सर्व गावकरी आणि इंडिया न्यूज 28 चे सचिन पाटील यांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतोय. कारण हे जे गावकीचं सौंदर्य आणि गावकीची जी संपत्ती आहे ते त्यांनी जगासमोर मांडलेली आहे. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही, पण खरी संपत्ती आहे ती आपल्या गावातील विद्यार्थी आणि चांगले होतकरू विद्यार्थी. त्यांचे मनापासून मी शुभेच्छा देतो आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.